वेलकम टू अकाउंटंट बेसिक स्किल चॅनल. आज मी तुम्हाला शिकवणार आहे लेक्चर नंबर 3 नॉलेज ऑफ इन्कम टॅक्स अँड स्टॅट्युटरी रिटर्न्स रिलेटेड टू अकाउंट्स पार्ट 1. ह्याच्यामध्ये आज मी तुम्हाला स्पेशली फायनान्स बजेट 2020 पूर्ण शिकवणार आहे. ह्याच्यामध्ये 1 एप्रिल 2020 पासून खूप साऱ्या प्रोव्हिजन ॲप्लिकेबल झालेल्या आहेत. त्या मी तुम्हाला आज सांगणार आहेत की कुठच्या कुठच्या प्रोव्हिजन ॲप्लिकेबल झालेल्या आहेत आणि फायनान्शियल 19-20 काही अमेंडमेंट गव्हर्नमेंटने केलेले आहेत की ज्यांची ड्यू डेट 31 जुलै 2020 होती पुढच्या वर्षाच्या रिटर्नच्या फायनान्शियल इयर 19-20ची, तर ती ड्यू डेट 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवलेली आहे. तर ही महत्त्वाची अमेंडमेंट लक्षात ठेवून द्या. म्हणजे इंडिव्हिज्युअलचे जे इन्कम टॅक्स रिटर्न, सॅलरी रिटर्न आहेत, बिझनेसमॅन ज्यांना टॅक्स ऑडिट नाही आहे, तर त्यांची ड्यू डेट आहे 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवलेली आहे. आता बघूया फायनान्स बजेट 2020. मित्र, माझी एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे, लेक्चर पूर्ण ऐका. बघा मित्रांनो, लेक्चर हा 5-10 मिनिटात होणारा नाही आहे. थोडा वेळ कसं आहे, प्रोव्हिजन जेवढे अमेंडमेंट तुम्हाला बघा केवढी वाचताना म्हणजे आपल्या फायनान्स मिनिस्टरला किती वेळ लागतो. तर आपल्याला पण मी तुम्हाला ही प्रोव्हिजन अशी समजून सांगणार आहे ना की लाईफ टाईम तुमच्या लक्षात राहील. मी तुम्हाला त्याचे लूपहोल सांगतील की बघा गव्हर्नमेंटने ही प्रोव्हिजन का आणली, ह्याच्या मागे गव्हर्नमेंटचं काय इंटेन्शन होतं. तर ही सर्व तुम्हाला एकदम परफेक्ट सांगितलं ना. नेहमी लक्षात ठेवा, कुठचाही अभ्यास करायचा असेल ना तर हे का आणलं फार महत्त्वाचं आहे. तर का आणलं हे तुम्हाला लक्षात आलं ना तर तो अभ्यास पाठ करायची गरज नाही, ॲटोमॅटिकली तुमच्या मेमरीमध्ये तो फिट होऊन जातो. हां, तर पहिली प्रोव्हिजन आहे गव्हर्नमेंटने जी आणली, न्यू टॅक्स रिजिम ॲप्लिकेबल टू इंडिव्हिज्युअल HUF. गव्हर्नमेंटने ही न्यू टॅक्स रिजिम आणण्याचा काय उद्देश होता त्यांना, कारण याच्या मागे उद्देश होता की त्यांना खूप सारे डिडक्शन, एक्झाम्शन आणि चॅप्टर 6A मध्ये जे काय डिडक्शन आहे एक्सेप्ट अंडर सेक्शन 80 CCD सोडून, हे सर्व त्यांना काढून टाकायचे होते. आणि बिझनेस इन्कम फ्रॉम बिझनेस मधले पण काही डिडक्शन रिमूव्ह करायचे आहेत, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमधले पण, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमधले पण, एवढे सर्व डिडक्शन काढून त्यांनी ना नवीन स्लॅब रेट आणली. टोटल त्यामध्ये 6 रेट आहेत, 6 डिफरंट स्लॅब रेट्स आहेत. मित्रांनो, याच्यामुळे काय नुकसान होणार माहिती आहे का, की SSCच्या हातात पैसा जास्त हातात येणार आणि तो स्पेंड जास्त मार्केटमध्ये करणार. पण पूर्वीच्या प्रोव्हिजनमध्ये काय होतं की प्रॉव्हिडंट फंडामध्ये, पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करता येत होते, गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये करता होते, FDमध्ये 5 वर्षाच्या लॉक इन पिरियडमध्ये सेव्ह करता येत होते. तर ह्या न्यू टॅक्स रिजिममधनं ते सर्व काढून टाकलं. पण एक दोस्तानं सांगतो तुम्हाला की गव्हर्नमेंटने याच्यामध्ये एक असं पण ऑप्शन दिलं की तुम्ही ओल्ड टॅक्स रिजिम पण फॉलो करू शकता. तुम्ही ओल्ड टॅक्स रिजिम पण फॉलो करू शकता. म्हणून कुठच्याही SSCला आपल्याला जर सजेस्ट करायचं असेल ना तर आपण काय करायचं, टॅक्स ॲज पर ओल्ड टॅक्स रिजिम आणि सर्व डिडक्शन एक्झाम्शन दाखवायचं आणि टॅक्स ॲज पर न्यू टॅक्स रिजिम ते कॅल्क्युलेट करायचं आणि त्याच्यावरनं आपण सिलेक्ट करायचं की कुठची टॅक्स रिजिम ही सोयीस्कर आहे त्या SSCला. हां, हे सर्व स्लॅब रेट दिलं आहे. आणि याच्यामध्ये बघा मी एक्सेलचा एक फॉर्म्युला पण दिला आहे की बाबा ही स्लॅब रेट तुम्ही कसं एक्सेलच्या फॉर्म्युला इफने करू शकता. आणि एक हायपोथेटिकल एक्झाम्पल दिलं आहे, कॅल्क्युलेशन ऑफ टॅक्स. याच्यामध्ये ओल्ड टॅक्स रिजिममध्ये मी स्टँडर्ड डिडक्शन आहे, न्यू टॅक्स रिजिममध्ये नाही आहे. इथे डिडक्शन काही इलिजिबल आहे चॅप्टर 6 आहे, इकडनं ते डिडक्शन निघाले आहेत, हे दुसरं डिडक्शन आहे. आणि इथे कोइन्सिडेंट टॅक्स रेट सेम आलेला आहे. ओके, तर तसंच आपल्याला प्रोव्हिजनल कॅल्क्युलेशन आपल्याला एप्रिल महिन्यात करायचं आहे आणि ते आपल्याला SSCला समजून सांगायचं. पण दुसरं मित्रांनो, अजून एक आहे, गव्हर्नमेंटने अजून एक चांगली तरतूद केली आहे याच्यामध्ये की ॲट द टाइम ऑफ फायलिंग ऑफ इन्कम टॅक्स रिटर्न, ज्यावेळी तुम्ही फाईल करणार रिटर्न इन्कम, त्यावेळी पण तुम्हाला ओल्ड टॅक्स रिजिम किंवा न्यू टॅक्स रिजिम कम्पेअर करू शकता आणि जी सिलेक्ट केली ती तुम्ही फायनल होऊ शकते. म्हणजे तुम्हाला खूप वेळ दिला आहे त्यांनी. सरचार्ज यांनी ठेवला आहे की 50 लाखाच्या वरती असेल तर त्यांनी स्लॅब रेटप्रमाणे सरचार्ज लावलेला आहे. हेल्थ अँड एज्युकेशन हा 4% तो ठेवलेला आहे कंटिन्यू. ज्यांचं इन्कम 5 लाखाच्या खाली आहे टॅक्सेबल इन्कम, त्यांना तो रिबेट जुना तसाच कंटिन्यू ठेवलेला आहे 12,500. नंतर 80 CCD हा न्यू टॅक्स रेजिममध्ये ठेवून दिलेला आहे. आणि न्यू टॅक्स रेजिम इंडिव्हिज्युअल एलिजिबल ओनली 1 डिडक्शन अंडर सेक्शन 80 CCD. रिस्ट्रिक्शन अलाउज डिडक्शन एम्प्लॉयज कॉन्ट्रिब्युशन टू NPS. मॅक्झिमम 10%च्या सॅलरीपर्यंत हे करू शकतो, इन्व्हेस्ट करू शकतो एम्प्लॉईच्या. ओके, त्याच्यावरती जर केलं तर टॅक्सेबल होईल.
आता न्यू टॅक्स रेजिममध्ये काय काय काढून टाकले ते बघा. फार महत्त्वाचं मित्रांनो. खूप गव्हर्नमेंट एका वेगळ्याच दिशेने चालले आहे. त्यांचं इंटेन्शन काय माहिती आहे गव्हर्नमेंटचं, की त्यांना हे डिडक्शन एक्झाम्शन हे सर्व काढून टाकायचं आहे. खूप किचकट झालेलं आहे आता, की एवढं सर्व प्रोव्हिजन्स बी डिडक्शन ते आता त्यांना सिम्पल मेथड ठेवून द्यायची. हां, तर पहिलं काय काढलं त्यांनी? पहिलं त्यांनी काढलं स्टँडर्ड डिडक्शन 50,000. दुसरं काढलं लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स. तिसरं काढलं हाऊस रेंट अलाउन्स. चौथं काढलं सर्टन अलाउन्सेस काढून टाकले. सर्वात मोठं पाचवं डिडक्शन ऑफ इंटरेस्ट अप टू ₹2 लाख काढून टाकलं. डिडक्शन ऑफ 1/3 ऑफ फॅमिली पेन्शन अलाउड अंडर सेक्शन 57 ते पण काढून टाकलं आहे बघा. हे आणि हा 7वी एकदम महत्त्वाची प्रोव्हिजन काय काढून टाकलंय? ऑल डिडक्शन अलाउड अंडर चॅप्टर 6A एक्सेप्ट डिडक्शन सेक्शन 80 CCD and 80 GGJJA including one of rupees 1,50,000 अंडर सेक्शन 80C. 80Cचे सर्व डिडक्शन काढून टाकले. हां, म्हणजे प्रॉव्हिडंट फंड, LIC आणि जे सेपरेट डिडक्शन होतं ना NPSचं 50,000चं ते पण काढून टाकलं. न्यू टॅक्स रेजिममध्ये त्यांनी काही नाही ठेवलं सर्व. मायनर चाइल्डचं ते पण डिडक्शन काढून टाकलं. प्लस बिझनेसमध्ये पण त्यांनी खूप सारे प्रोव्हिजन काढून टाकले. जर तुमचं इन्कम फ्रॉम बिझनेस असेल तर तुम्हाला एक्झाम्शन सेस ते नाही मिळणार बेनिफिट. ॲडिशनल डेप्रिसिएशन नाही मिळणार. इन्व्हेस्टमेंट अलाउन्स नाही मिळणार. टी कॉफी हे डेव्हलपमेंटचा बेनिफिट नाही मिळणार. एवढे सर्व प्रोव्हिजन त्यांनी काढून टाकले सर्व. हां, न्यू टॅक्स रिजिम घेणार. ह्याच्यामध्ये एक कंडिशन एक दिली आहे, ऑप्शन शाल बी एक्सरसाइज फॉर एव्हरी इयर अलॉंग विथ फायलिंग ऑफ इन्कम टॅक्स रिटर्न. म्हणजे एकदा तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. ओके, म्हणजे तुम्हाला अप टू द फायलिंग ऑफ इन्कम टॅक्स रिटर्न प्रमाणे तुम्हाला मुभा दिले की तुम्ही न्यू टॅक्स रिजिम घ्यायचे की ओल्ड टॅक्स रिजिम. नो एक्झाम्शन इन रिस्पेक्ट ऑफ फ्री कुपन मिल. पूर्वी ना सोडॅक्सो हे टॅक्स फ्री होते, मिल वाउचर्स फ्री. आता ते टॅक्सेबल केले. ओके, आता इथे मी एक्झाम काय लिहिलं आहे, कम्पेअर बिटवीन न्यू टॅक्स रेजिम अँड ओल्ड टॅक्स रेजिम is by checking how many deduction tax exemption that one must claim, so the tax liability is so same in both the cases. tax कंपॅरिझन करायचं की बा टॅक्स कुठे कमी पडतो. ओके, ही एक इम्पॉर्टंट प्रोव्हिजन आहे मित्रांनो. जे सॅलरीड एम्प्लॉईड असतात ना त्यांचा टॅक्स ना एप्रिल 2020 पासूनच डिडक्शन करायला सुरुवात होतो. तर अशावेळी त्यांनी ना एम्प्लॉयरला जबाबदारी दिली की एम्प्लॉयरनी एम्प्लॉईकडनं एक डिक्लेरेशन घ्यायचं की त्याला ओल्ड टॅक्स रेजिममध्ये जायचं का न्यू टॅक्स रेजिममध्ये जायचं. तर एम्प्लॉयरनी सांगितलं ओल्ड टॅक्स रेजिम, मग तर एम्प्लॉयर काय करणार, ओल्ड टॅक्स रेजिममध्ये टॅक्स डिडक्ट करणार. पण ह्याच्यामध्ये अजून एक मुभा आहे दिली आहे की जो एम्प्लॉई आहे ना ॲट द टाइम ऑफ फायलिंग ऑफ इन्कम टॅक्स रिटर्न ना तो चेंज पण करू शकतो की त्याला न्यू टॅक्स रेजिममध्ये पण जाता येतं. ओके, दुसरा कॉर्पोरेट टॅक्स. खूप अमेंडमेंट मोठे केले आहे कॉर्पोरेट टॅक्समध्ये. गव्हर्नमेंटला कॉर्पोरेट टॅक्स रेट डे बाय डे कमी करायचे जेणेकरून कंपन्या खूप भारतामध्ये येतील. रेट 30% ठेवला आहे. रेट 30% ठेवलेला आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये एक असं एक दिलं आहे त्यांनी की रेट हा 25% होईल कधी, जर 400 कोटीच्या खाली तुमचा टोटल टर्नओव्हर रिसीट असेल तर. कधी, प्रिव्हियस फायनान्शियल इयर. बघ कुठचा 30%चा दिला त्यांनी जेव्हा तुमचा 400 कोटीच्या खाली असेल तर. 22% कोणाला दिला आहे, जर फर्दर रिड्यूस टॅक्स रेट 22% प्लस 10% सच ॲप्लिकेबल फॉर कंपनीज ऑप्टिंग सेक्शन 115 BBA. म्हणजे त्या तिथे जी कंडिशन जर फुलफिल होत असेल तर तुम्हाला 22%. आणि तिसरा आहे 15%. तो जो कोणाला लावला त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग अँड पॉवर जनरेटिंग कंपनी. म्हणजे ह्याच्यामध्ये कंपन्या खूप जास्त आल्या पाहिजे म्हणून त्यांनी हा टॅक्स रेट कमी ठेवलेला आहे. तिसरा स्विच ओव्हर बिटवीन ओल्ड अँड न्यू टॅक्स रेट. याच्यामध्ये काय माहिती आहे, आता एक तुम्हाला सांगतो, ही प्रोव्हिजन आणण्यामागे इतका चांगला उद्देश गव्हर्नमेंट ठेवला आहे की आरसीसी खूप हुशार असतात, खूप म्हणजे खूपच. ते काय करतात, ओल्ड टॅक्स रेजिम ह्या वर्षी घेणार आणि नेक्स्ट इयरला न्यू टॅक्स रेजिम, असे अदलबदल दरवर्षी करत राहणार. त्या प्रोव्हिजनमध्ये काय सांगितलं की एकदा तुम्ही जर सिलेक्ट केली प्रोव्हिजन कधी अप टू द डेट ऑफ फायलिंग रेट, मग त्या वर्षी पण तीच ॲप्लिकेबल होणार. म्हणजे ज्या आता फायनान्शियल 2021ची ड्यू डेट काय, 31 जुलै 2021. मग 31 जुलै 2021ला जी तुम्ही
टॅक्स रिजिम यूज कराल ना, ओल्ड टॅक्स रिजिम किंवा न्यू टॅक्स, मग ती त्या फायनान्शियलला पण लागू होणार. म्हणजे फायनान्शियल 21-22ला. म्हणजे सिम्पल म्हणजे सांगू काय माहिती आहे, करंट इयर आणि नेक्स्ट फायनान्शियल इयर दोन्हीकडे सेम टॅक्स रिजिम लागणार. ओल्ड आणि न्यू नाही, न्यू ते न्यू, ओल्ड ते ओल्डच. ओके, सिम्पल समजून घ्या. म्हणजे दरवर्षी बदलेलं नाही. ज्या वर्षी तुम्ही ओल्ड घेतली पण नेक्स्ट इयरला पण ओल्डच राहणार, त्या वर्षी न्यू घेतली तर नेक्स्ट इयरला पण न्यूज राहणार. ओके, चेंज रिलेटिव्ह टू रेसिडेन्शियल स्टेटस. मित्रांनो, रेसिडेन्शियलच्या स्टेटसच्या डेफिनेशनमध्ये खूप सारे लूपहोल होते. याच्यामध्ये खूप सारे लोक गैरफायदा घ्यायचे, स्पेशली हाय बिझनेस क्लास एम्प्लॉई, हाय बिझनेस क्लास ह्यामध्ये बेनिफिट घ्यायचे, ग्लोबल इन्कम टॅक्सेबल नाही करायचे आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंटचं खूप लॉस व्हायचा. म्हणून त्यांनी ह्याच्यामध्ये अमेंडमेंट आणून दिले की जे 182 डेज जो होतं भारताच्या बाहेर, म्हणजे कसं 182 डेजचं जे लिमिट होतं ते कसं त्यांनी केलं आहे, अ सिटीजन ऑफ इंडियन, अ पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन हॅव्हिंग टोटल इन्कम एक्सिडिंग ₹15 लाख अदर दॅन फॉरेन इन्कम, म्हणजे 15 लाखाच्या वरती इंडियाचं इन्कम असेल, who becomes on a visit to India for previous shall consider be as a non-ordinary resident in India if he stay in India during the previous 120 days or more and less than 120 days. म्हणजे तो नॉन ऑर्डिनरी रेसिडेंट धरला जाणार. तर कशासाठी, ह्या प्रोव्हिजन प्रमाणे, पण 120 दिवसच्या वरती तो राहायला पाहिजे, पण 182 डेजच्या खाली. जर 182 डेजच्या वरती गेला तर त्याला जे ओल्ड प्रोव्हिजन त्याप्रमाणे तो टॅक्सेबल होईल. पण ह्यामध्ये ते अमेंडमेंट केली, एस-एस-सी काय करायचे, 180 डेजच्या खाली ना, म्हणजे 170 डेजमध्ये राहायचे आणि ग्लोबल इन्कम टॅक्सेबल व्हायचं नाही. त्यामुळे गव्हर्नमेंटचा खूप लॉस झाला. मग हे प्रोव्हिजन आणून आता त्यांनी काय केलं, 120 दिवसाच्या वरती पण 182 डेजच्या खाली त्यांना पण ह्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये आलं. नंतर एनआरआयना पण त्यांनी नॉन ऑर्डिनरी रेसिडेंट केलं, कारण ते पण एनआर लोक बेनिफिट भरपूर घ्यायचे. ते काय करायचे बघा, ते हाय नेटवर्थवाले ना, टिपिकली हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल विल डू दिस काइंड ऑफ अरेंजमेंट टू अवॉइड पेइंग टॅक्स ऑफ एनी अदर कंट्री. म्हणजे कुठच्याही दुसऱ्या कंट्रीमध्ये टॅक्स पे नाही करायचे. ओके, ह्या प्रोव्हिजनप्रमाणे, कारण ते एनआर आहे म्हणून हा हे अवॉइड करण्यासाठी, हा लूपहोल रिमूव्ह करण्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलं, इथे डेफिनेशनमध्ये अमेंडमेंट केली. In order to curb this practice, individual new subsection insert bring the citizen of India Indian tax employer if they are not liable to tax in any other country. म्हणजे दुसऱ्या कंट्रीमध्ये जर टॅक्स पे नाही करत असतील तर ते इंडियामध्ये इन्कम त्यांचा टॅक्सेबल होईल. बरोबर. अ सिटीजन ऑफ इंडियन और पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन हॅव्हिंग टोटल इन्कम एक्सिडिंग ₹15 लाख अदर दॅन फॉरेन इन्कम and not liable to tax in any other country shall be considered NOR in India if it does not satisfy any other condition. म्हणजे 15 लाखाच्या वरती त्याचं इंडियन इन्कम असेल आणि नॉट लायबल टू पे टॅक्स इन एनी अदर कंट्री, तर त्याला तो NORच्या डेफिनेशनमध्ये बसणार आणि त्याच्याप्रमाणे त्याला टॅक्सेबिलिटी भरायला लागणार, इन्कम टॅक्स भरायला. पाचवी महत्त्वाची प्रोव्हिजन आहे ऑडिट लिमिट अंडर सेक्शन 44AB. मित्रांनो, हा प्रोव्हिजन आणण्याचा उद्देश होता की गव्हर्नमेंटला ना कॅश ट्रान्झॅक्शन आहे ना, ते मार्केटमधनं कमी करायचे होते. कारण कॅश ट्रान्झॅक्शनमुळे ना गव्हर्नमेंटला टॅक्स रेव्हेन्यू मिळायचा नाही. म्हणून ती प्रॅक्टिस रिमूव्ह करण्यासाठी मोर डिजिटल ट्रान्झॅक्शन जास्त व्हावी, बँक ट्रान्झॅक्शन जास्त व्हावा, चेक ट्रान्झॅक्शन जास्त व्हावा, NFT RTGS व्हावा, म्हणून गव्हर्नमेंटने लिमिट 1 कोटीचं 5 कोटी केलं आहे. पण कंडिशन काय लावले, दॅट एनी कॅश पेमेंट्स शाल नॉट एक्सीड 5% ऑफ द ॲग्रिगेट पेमेंट अँड कॅश रिसिप्ट शाल नॉट एक्सीड 5% ऑफ द ग्रॉस रिसिप्ट ऑर टर्नओव्हर. अँड लावला, लक्षात ठेवा. म्हणजे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. 5% ऑफ द ॲग्रिगेट पेमेंट म्हणजे जेवढं तुम्ही पेमेंट केले आहेत एक्सपेंडिचरचे, कॅश आणि चेकमध्ये दोघांचा, त्याचा 5%, आणि कॅश रिसिप्ट शाल नॉट एक्सीड, जे तुम्ही कॅश रिसिप्ट तुमच्याकडे आलं आहे ना, ते 5%च्या वरती नाही पाहिजे टोटल ग्रॉस रिसिप्ट आणि टर्नओव्हरच्या. या दोन्ही कंडिशन फुलफिल झालं तरच तुम्हाला 5 कोटीचा बेनिफिट मिळेल. नेक्स्ट 6वा, बिझनेस कनेक्शन डेफिनेशन वाढन. मित्रांनो, फार इम्पॉर्टंट प्रोव्हिजन आहे. ही प्रोव्हिजन आणण्याचा उद्देश काय, की स्पेशली फॉरेन कंट्रीच्या वेबसाईट इंडियामध्ये बिझनेस करायच्या. ओके,
आणि कसं माहिती आहे की इंडियामधला व्यक्ती ग्लोबली ॲक्सेस करू कुठची वेबसाईट ॲक्सेस करू शकत होता. आणि काय व्हायचं, सेल आणि परचेस ना इंडियन आय पी ॲड्रेस थ्रू व्हायचा, म्हणजे इंडिया थ्रू बसून तो व्यक्ती सेल आणि परचेस करायचा. आणि ते इन्कम टॅक्सेबल व्हायचं नाही का, कारण त्याचा जो सर्व्हर आहे फॉरेन कंट्री वेबसाईटचा फॉरेनमध्ये आहे, आणि सेल आणि जो फॉरेन कंट्री वेबसाईटचा जो माल विकायचा तर पैसे त्या कंट्रीमध्ये जाऊन टॅक्सेबल व्हायचे. म्हणून गव्हर्नमेंटने ती प्रोव्हिजन चेंज केली आणि बिझनेस कनेक्शनच्या डेफिनेशनमध्ये फॉरेन कंट्री वेबसाईटला पण कव्हर त्यांनी केलं. त्यामध्ये त्यांनी काय केलं की ॲडव्हर्टाइजमेंट टार्गेट ॲट रेसिडेंट ऑर थ्रू इंडियन आय पी ॲड्रेस ते पण त्यांनी ह्याच्यामध्ये कव्हर केलं. सेल ऑफ डेटा कलेक्टेड फ्रॉम रेसिडेंट, इंडियाच्या कुठच्याही रेसिडेंट व्यक्तीकडनं तुम्ही डेटा कलेक्ट केला ऑर थ्रू एनी इंडियन आय पी ॲड्रेस ते पण या ट्रान्झॅक्शनमध्ये कव्हर होणार. आणि सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, मी आता जे सांगितलं होतं ना की गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे फॉर एक्झाम्पल अलिबाबा हे जे फॉरेन कंट्रीच्या वेबसाईट आहेत ना ज्यांच्या इंडियामध्ये काही फिक्स एस्टॅब्लिशमेंट नाही, कारण त्या पैसे तिकडे त्या कंट्रीमध्ये जातात, तिकडे टॅक्सेबल होतात ना, आणि इंडियाला काही मिळतच नाही, तर पैसे इंडियाचे निघून जातात. म्हणून ही प्रोव्हिजन आणलेली आहे की बाबा हे बिझनेस कनेक्शनच्या डेफिनेशन, त्यामुळे इंडियामध्ये तुम्हाला टॅक्स भरायला लागणार. ओके. आता कोऑपरेटिव्ह सोसायटी, त्यांच्यासाठी आपण त्यांनी ओल्ड टॅक्स रेजिम आणि न्यू टॅक्स रेजिम आले. ओल्ड टॅक्स रेजिमप्रमाणे 10, 20, 30 असे रेट आहेत. न्यू टॅक्स रेजिम स्टेटवर 22% भरा आणि 10% सरचार्ज, 4% सेस भरा, आणि तुम्हाला काय डिडक्शन एक्झाम्पशन काय मिळणार नाही. आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी एक्झाम्प्टेड आहेत, त्यांना अल्टरनेट टॅक्स काय लागणार नाही. कॉस्ट ऑफ प्रॉपर्टी कॅनॉट एक्सीड स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू ऑफ इमोल्ड, ही फार महत्त्वाची प्रोव्हिजन आहे मित्रांनो. याच्यामध्ये भरपूर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि एस एस सीमध्ये डिबेट व्हायचे, म्हणून गव्हर्नमेंटने स्पेसिफिक प्रोव्हिजन आणून ठेवली की 1 एप्रिल 2001ला जी स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू असेल, कोण देतो स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू, रजिस्ट्रार ऑफ प्रॉपर्टी. ओके. त्या कारणात ज्यावेळी तुम्ही लक्षात, ज्यावेळी तुम्ही सेलच्या ट्रान्झॅक्शन करणार ना त्यावेळी तुम्हाला फार महत्त्वाचं आहे, ज्यावेळी तुम्ही सेल ऑफ प्रॉपर्टीच्या ट्रान्झॅक्शन करणार ना तर त्यावेळी 1 एप्रिल 2001ची स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू, रेडी रेकनर व्हॅल्यू त्याला म्हणतात, ती रजिस्टर ऑफ प्रॉपर्टीजकडनं ती घ्यायची आहे, आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही इंडेक्स कॉस्ट काढून कॅपिटल गेन जो काय त्याच्यावर टॅक्स भरायचा आहे. पूर्वी काय करायचे, फेअर मार्केट व्हॅल्यू नाही घ्यायची, जी जास्त व्हॅल्यू आहे ना ती घ्यायची, त्याने काय होतं इंडेक्स कॉस्ट वाढायची आणि कॅपिटल गेनवर टॅक्स कमी पे करायला लागला. ओके. आता हेच आहे कन्सेशनल रेट फॉर 15 तेच इलेक्ट्रिसिटी कंपनी, ते मी कॉर्पोरेटला मी जे सांगितले वरती तेच. कॅश डोनेशन लिमिट अंडर सेक्शन 80 जे रिस्ट्रिक्टिव्ह 2000 दिलं आहे. डीम्ड लिमिट फॉर 10% अंडर सेक्शन 43 CA 50C 56. मित्रांनो ही प्रोव्हिजन का आणली, भरपूर सारखे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि एस एस सीमध्ये डिबेट व्हायचे की भांडणं व्हायचे की स्टॅम्प ड्युटी रेडी रेकनर व्हॅल्यू 1 crore 5 lakh आहे, आणि एस एस सीच्या ॲग्रीमेंट व्हॅल्यू सेल ॲग्रीमेंटमध्ये 1 crore आहे, तर 5%चा गॅप अलाउड करायचे गव्हर्नमेंट की बाबा 5% वर खाली असू शकते व्हॅल्यू. पण ती 1,06,00,000 गेली तर काय गव्हर्नमेंट काय करायचं, 1,06,00,000वर टॅक्स भरायला लावायची, कोणाला, एस एस सीला, ज्यांनी प्रॉपर्टी सेल केले, ज्याला कॅपिटल गेन झाला आहे. तर त्यांनी हे डिस्प्यूट क्रिएट करायला लागले की अरे 5% हे सफिशियंट नाही आहे, मार्केट रेट तुम्ही जे रेडी रेकनर रेट काढता तुम्ही ॲक्च्युअल पण चेक करा ना की रिअली ती व्हॅल्यू तेवढी आहे का. म्हणून गव्हर्नमेंटने ते 5%चा गॅप 10%पर्यंत केला आहे. म्हणजे कसं, तुमची सेल व्हॅल्यू 1 crore आहे आणि स्टॅम्प ड्युटीची व्हॅल्यू 1,10,00,000 आहे, तर 10% आहे ना ते चालेल 10%, पण 1,12,00,000 असेल तर ती 1,12,00,000 ही कॅपिटल गेनच्या वर्किंगसाठी कन्सिडर केल्या जाणार. ओके. म्हणजे गव्हर्नमेंटने काय दिलं, मॅक्झिमम 10% आम्ही ॲक्सेप्ट करतो डिफरन्स ऑफ व्हेरिएशन, कारण फेअर मार्केट व्हॅल्यू आणि तुमच्या ॲक्च्युअल जे तुम्ही तुमचं जे फ्लॅटची कॉस्ट आहे ते आम्ही कन्सिडर करू असं. ओके. नेक्स्ट आहे EPF NPS अँड सुपर ॲन्युएशन कॉन्ट्रिब्युशन. इथे गव्हर्नमेंटने एक खूप मोठं लिमिटच सेट करून ठेवलं आहे की याच्यावरती जर कॉन्ट्रिब्युशन एम्प्लॉयर करत असेल तर टॅक्सेबल होईल. म्हणजे तो आता एम्प्लॉयर काय काय करतो, कॉन्ट्रिब्युशन प्रॉव्हिडंट फंडचं करतो,
NPSचं करत असेल तर आणि सुपरॲन्युएशनचं कॉन्ट्रीब्युशन करत असेल तर 7,50,000चं मॅक्झिमम लिमिट त्यांनी सेट करून ठेवलं आहे. त्याच्यावरती जर कॉन्ट्रीब्युशन केलं तर ते टॅक्सेबल होईल ॲज अ परक्विजिट आणि त्याचा जो इंटरेस्ट आहे तो पण टॅक्सेबल होईल. आणि 13 गव्हर्नमेंटने ही एक प्रोव्हिजन स्टार्टअप कंपनीसाठी केली. स्टार्टअप कंपनी म्हणजे गव्हर्नमेंटनं भरपूर साऱ्या भारतामध्ये नवीन नवीन प्रोजेक्ट ओपन व्हावे म्हणून खूप त्यांचं ग्रोथ व्हावा चांगला, त्यांना नवीन नवीन इन्कम टॅक्सचे बेनिफिट मिळेल म्हणून गव्हर्नमेंटने स्टार्टअपचा कॉन्सेप्ट आणला आहे. त्यांनी इथे पहिला 25 कोटीचा टर्नओव्हरचा जो लिमिट होता तो त्यांनी आता 25 कोटीचा 100 कोटी केला आहे. आणि त्यांना डिडक्शन 100% ऑफ प्रॉफिट, परत सांगतो 100% जेवढा त्यांना प्रॉफिट होईल ना तो माफ होईल, पण किती वर्षाचा? 3 वर्षाचा. 3 कंटिन्युअस असेसमेंट इयर, 3 कंटिन्युअस असेसमेंट ऑफ 7 इयर्स. 7 वर्षामधले कुठचेही 3 वर्ष पण कंटिन्युअस 3 इयर्स. हा लक्षात ठेवा. म्हणजे 2021ला तुम्ही पहिलं बेनिफिट घेतलं तर 2022 येणार आणि 2023 येणार, 3 वर्ष कंटिन्यू. तर 3 वर्षाचं इन्कम टॅक्स फ्री होणार. माय गॉड, केवढं मोठं बेनिफिट आहे. आता ते गव्हर्नमेंटने काय केलं, लिमिट वाढवलं 25 कोटीचं 100 कोटी आणि जो 7 वर्षाचा लिमिट होता ना तो त्यांनी 10 वर्षाचा केला की बाबा तुम्ही 10 वर्षातला सिलेक्ट करा. कारण कसं जे बिझनेस ग्रो होत असतो मग SSCला वाटतं की हां आता बिझनेस खूप ग्रो होतो आहे तर हे आपण 3 इयर्स सिलेक्ट करू जेणेकरून 100% माझा जेवढा प्रॉफिट आहे तो टॅक्स फ्री होईल. 14वी फेसलेस अपील टू बी इनेबल टू इन्कम अमेंडिंग द इन्कम टॅक्स. आता अपील पण आता भरपूर सारे फेसलेस म्हणजे काय, इन्कम टॅक्समध्ये व्हिजिट करायची नाही, सर्व ऑनलाईन. इन्कम टॅक्स अपील फाईल करायचे आहे, तुम्ही रिप्लाय फाईल करायचे आहे, सर्व ऑनलाईन. आता तुम्हाला पर्सनल आयकर भवनमध्ये जायची गरज नाही का पिरामल इन्कम टॅक्स ऑफिसला व्हिजिट करायची नाही, कुठेच व्हिजिट करायची नाही. ओके, फक्त ऑनलाईन सर्व. तुम्ही फक्त रेफरन्स नंबरवर ना इन्कम टॅक्सच्या रोटीचा रेफरन्स नंबर देऊ रिप्लाय सबमिट करायचा. 15 नंबर, इन्कम फ्रॉम म्युच्युअल फंड्स इज टॅक्सेबल इन द हँड्स ऑफ युनिट होल्डर. ही नवीन प्रोव्हिजन एक केली आहे की आता डिव्हिडंड, पूर्वी काय व्हायचा डिव्हिडंडवर जो युनिट होल्डर डिस्ट्रीब्यूट करायचा ना त्याला टॅक्स भरायला लागायचा आणि कंपनीसाठी डिव्हिडंड जो डिक्लेअर करायचा ना तो कंपनी भरायचा. ती आता प्रोव्हिजन काढून टाकली. आता काय केलं, युनिट होल्डर भरणार. हां, आणि तिथे एक अट टाकली, जर जेव्हा युनिट होल्डर जेव्हा पे करणार ना तर तो 10% TDS कापणार. आता 14 मे पासून नवीन प्रोव्हिजन आले 7.5 म्हणजे 25% कमी केलेलं आहे. शॅल बी डिडक्टेड फ्रॉम ए रेसिडेंट इफ द इन्कम एक्सीड ₹5,000. 5,000च्या वरती जर गेलं ना तर गव्हर्नमेंट तो युनिट होल्डर काय करणार, तो TDS कापणार 7.5%. ओके, आणि 20% कोणासाठी, नॉन रेसिडेंटसाठी. की नॉन रेसिडेंटला जर युनिट इन्कम फ्रॉम युनिटचं पे करत असेल ना तर 20% दिलेलं आहे आणि 15% 14 मे पासून. 16वे नवीन प्रोव्हिजन मस्त काढले त्यांनी की इन्स्टंट पॅन टू बी अलॉटेड ऑनलाईन थ्रू आधार नंबर असेल ना तर पॅन लगेच तुम्हाला मिळेल. लॉसेस ऑफ मर्ज बँक, ही चांगली प्रोव्हिजन काढले. अमेंडमेंट टू दी प्रपोज इन्कम टॅक्स टू इन्शुअर दॅट एनी एंटिटीज बेनिफिट फ्रॉम अनअब्झॉर्ब लॉसेस अँड डेप्रिसिएशन. मित्रांनो, खूप साऱ्या नॅशनलाइज बँका लॉसेसमध्ये काही चालल्या आहेत तर ते आता मर्ज होत आहेत. तर मर्ज झाल्यानंतर जे काय अनअब्झॉर्ब म्हणजे जे राहिलेलं डेप्रिसिएशन, जे राहिलेले लॉसेस, पूर्वीचे लॉसेस, ते बेनिफिट न्यू जी परचेसर असेल ना त्याला ते सर्व मिळणार. कुठचे, इन्कम टॅक्सचे. हां, सेक्शन 43B 18 नंबर खूप चांगली प्रोव्हिजन आणली आहे. 43B मध्ये काय असं माहिती आहे, पेमेंट बेसिसवर डिडक्शन अलाउड आहे एक्सपेन्सेसचं. ॲक्रुअल बेसिसवर आहे, पेमेंट बेसिसवर. याच्यामध्ये पेमेंट बेसिसवर प्रॉव्हिडंट फंड आहे, इंटरेस्ट ऑन लोन आहे, बँकेचा लोन घेतला असेल ना तर त्यामध्ये आता इन्शुरन्सचा पण त्यांनी कव्हर केलेला आहे की इन्शुरन्स कंपनीचं प्रीमियम पण तुम्हाला आता पेमेंट बेसिसवरच अलाउड, ड्यू बेसिसवर अलाउड नाही होणार. स्कोप ऑफ इक्वलायझेशन लेवी, मी तुम्हाला बिझनेस कनेक्शनचं डेफिनेशन दाखवलं ना, वाईट केलं आहे, तर त्यांना आता ह्या प्रोव्हिजनमध्ये त्यांनी टॅक्सेबल करून टाकलं की एवढा टॅक्स तुम्हाला आता भरायला लागणार. ओके, म्हणजे आता फॉरेन कंट्रीच्या वेबसाईटनं इझी नाही बिझनेस करणे इंडियामध्ये. त्यांना तेवढा जो पर्सन पे करणार ना त्याला टॅक्स लायबिलिटी बोलतात ना की TDS सारखीच प्रोव्हिजन करून टाकली इक्वलायझेशन लेवीची. बघा, with effect from 1st April 2020 there will be 2 transactions in respect of which equalization levy shall be charged. Okay,
6% on the sum received receivable by non-resident फॉर दी ऑनलाईन ॲडव्हर्टाइजमेंट सर्व्हिस. म्हणजे नॉन रेसिडेंटला जर तुम्ही पैसे पाठवत असेल ओके तर त्याला ही प्रोव्हिजन लागेल कारण तो ऑनलाईन ॲडव्हर्टाइजमेंट सर्व्हिस देत असेल तर. ओके NRI. दूसरा 2% ऑन द सम रिसिव्ड और रिसिवेबल ऑन ई कॉमर्स ऑपरेटर फ्रॉम ई कॉमर्स सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस मेड ऑर प्रोव्हाइडेड टू और फॅसिलिट टू. म्हणजे फॉरेन कंट्रीतला कुठचा म्हणजे असा ॲमेझॉन सारखा कोणी ई कॉमर्स ऑपरेटर असेल आणि त्याचा इंडियाचा फिक्स ॲसेसचा बेस नाही आहे तर त्यांना पण त्यांनी इथे कवर केलं 2%. तर कोणाला फॅसिलिटी देणार? पर्सन ऑफ रेसिडेंट ऑफ इंडिया. म्हणजे सिम्पल भाषेत जो इंडियन IP ॲड्रेसमध्ये सेल कोण करणार? सेल फॉरेन कंपनी कोणाला? इंडियन पर्सनला. इंडियन पर्सन परचेस करतोय ना तर तेव्हा ही प्रोव्हिजन हिट होते. अ पर्सन हू बाय सच गुड्स थ्रू बोथ युसिंग इंटरनेट प्रोटोकॉल. म्हणजे इंटरनेट म्हणजे काय? जेव्हा कम्प्युटर किंवा लॅपटॉप किंवा मोबाईल तुमचा इंटरनेटशी कनेक्ट होतो ना तो IP ॲड्रेस येतो म्हणून तो इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस येईल IP ॲड्रेस. ओके. नॉन रेसिडेंट पर्सन इन द फॉलोइंग सर्कमस्टान्सेस. त्याने नॉन रेसिडेंट कुठचे ते पण सांगितलं की सेल ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट विच टार्गेट कस्टमर हू इज रेसिडेंट इंडिया और कस्टमर हू ॲक्सेस द ॲडव्हर्टाइजमेंट थ्रू इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस लोकेटेड इंडिया. ओके. सेल ऑफ डेटा कलेक्टेड फ्रॉम पर्सन हू इज अ रेसिडेंट इंडिया फ्रॉम अ पर्सन हू यूसेस इंटरनेट प्रोटोकॉल. ओके. थ्रेशोल्ड लिमिट टू चेंज इक्वलायझेशन लेवी. त्यांनी 2 कोटीचं लिमिट लावलं आहे. नाहीतर ना सर्वांनाच टॅक्स भरायला लागेल म्हणून ते स्मॉल आता तुम्ही किंवा मी आपण जर काय परचेस करत असणार फॉरेन कंट्रीच्या वेबसाईटवरनं म्हणजे फॉरेन वेबसाईटवरनं तर त्याच्यावर इक्वलायझेशन लेवी लागणार नाही कारण इथे 2 कोटीचं त्यांनी लिमिट लावलेलं आहे. ओके. If the sale or turnover received by e-commerce operator from any supplier services which provided facility to the person mentioned above is less than 2 crore during the year, who is liable to pay equalization levy? The advertisement or the obligation to deduct equalization levy from the sum paid or payable to non-resident. सिंपल भाषेत जसं TDS मध्ये प्रोव्हिजन आहे ना पेअरला डिडक्ट करा पेअर करा. ड्यू डेट काय बघा? ड्यू डेट फॉर डिपॉझिट ऑफ इक्वलायझेशन लेवी विदिन 7 days आफ्टर कम्प्लिशन ऑफ क्वार्टर आणि लास्ट क्वार्टरचा 31 मार्च. ॲन्युअल स्टेटमेंट ऑफ इक्वलायझेशनचं सबमिट करायला लागणार इन्कम टॅक्समध्ये 30 जून त्याची लास्ट डेट आहे. नेक्स्ट आहे फार महत्त्वाची प्रोव्हिजन इन्कम टॅक्सने केलेली आहे TCS 1/10/2020 पासून ॲप्लिकेबल आहे. फार महत्त्वाची आहे मित्रांनो. याच्यातली प्रोव्हिजन एक अशी आहे की जे ओव्हरसीज टूर प्रोग्राम पॅकेज यांना लागू आहे म्हणजे ट्रॅव्हल बिझनेस करणार पण आता जे प्रेझेंट सिच्युएशन आहे त्याप्रमाणे असं दिसून येतं ती अमेंड होण्याचे चान्सेस आहेत थोडे. आता काय केलं विथ इफेक्ट फ्रॉम 1 ऑक्टोबर 2000 TCS ॲट द रेट ऑफ 5% आणि 14 मे पासून 3.7 इज नाव ॲप्लिकेबल टू रेमिटन्स ऑफ 7 लाख और मोर अंडर लिबरलाइज रेमिटन्स स्कीम. मित्रांनो खूप सारे ना रेमिटन्स जे इन्कम टॅक्सेबल इंडियामध्ये व्हायचे पण त्याच्यावर टॅक्स न भरता काही लोक फॉरेनमध्ये रेमिटन्स करायचे. ओके. दुसरं आणि सर्व डिक्लेरेशन द्यायचे की हे टॅक्सेबल आहे सर्व पे बी केलेलं आहे. आता एवढ्या सर्व ट्रान्झॅक्शन व्हायचे म्हणून आता गव्हर्नमेंटने काय करून ठेवलं आहे की बा तुम्हाला आता TCS कापायला लागेल जेणेकरून तो इन्कम टॅक्सच्या ब्रॅकेटमध्ये येईल. मग इन्कम टॅक्सवाले चेक करा की बरं खरंच हे टॅक्स बी सर्व भरला आहे का. ओके. तर पण इथे लिमिट लावलं आहे 7 लाख किंवा त्याच्यावरती. ओके. आणि परचेस ऑफ ओव्हरसीज टूर प्रोग्राम पॅकेज जर असेल तर तिथे पण त्यांनी ती प्रोव्हिजन हिट करून ठेवली की बाब TDS ॲप्लिकेबल होणार. पॅन आधार नसेल तर 10% आणि एक TCS ऑफ 0.5% इज ॲप्लिकेबल ऑन लोन टेकन फॉर एज्युकेशनल पर्पज. लोन टेकन घेतलं एज्युकेशन ते सर्वात महत्त्वाचे TCS ऑन सेल ऑफ गुड्स फार महत्त्वाचे एकदम केअरफुल रीड करा समजून घ्या प्रोव्हिजन. आणि मित्रांनो तुम्हाला रिक्वेस्ट आहे जर तुम्हाला लेक्चर आवडेल तर तुम्ही प्लीज प्रेस द बेल आयकॉन आणि सबस्क्राईब माय चॅनल. हां हे तुम्ही लक्षात ठेवा आणि खूप मेहनत करून आम्ही हे व्हिडिओ बनवतो नोट्स काढतो खूप अमेंडमेंट शोधून तुमच्यासाठी की जेणेकरून तुम्हाला म्हणजे इझी नाही तुम्हाला नॉलेज मिळेल तुमचा एक्झिस्टिंग स्किल अपडेट होईल तुमची पण होईल माझी पण होईल दोघांना फायदा होईल. पण हे लेक्चर पूर्ण ऐकल्यावर जर तुम्हाला काय अजून काय डाऊट आले तर ओरिजिनल टेक्स्ट बघा तिथे प्रोव्हिजन समजून घ्या. जर अभ्यास जेवढा तुम्ही चांगला करणार तेवढी ती प्रोव्हिजन चांगली येणार. विथ इफेक्ट फ्रॉम 1 ऑक्टोबर 2020 पासून सेलर ऑफ गुड्स बिझनेस हॅव्हिंग टर्नओव्हर ऑफ ₹10 crore 10 कोटीच्या वरती त्यांचा टर्नओव्हर आहे एक्सिड 10 crore
shall collect TCS 0.1% during the current on an amount excess of 15. म्हणजे 50 लाखाच्या वरती बिलिंग क्रॉस झाली तर 0.1% TCS ॲप्लिकेबल होणार. पण कोणाला? सेलर जो असेल त्याचा 10 कोटीच्या वरती टर्नओव्हर असला पाहिजे. तर मोठमोठ्या लिस्टेड कंपन्या याच्यामध्ये कव्हर होतील. पण जर एक्सपोर्ट असेल तर नाही होणार. स्क्रॅप, लिकर, कोल, मोटर व्हेकल असेल तर नाही होणार. गुड्स कव्हर अंडर सबस्क्रिप्शन म्हणजे तर नाही होणार. पॅन नसेल तर 1% लागणार. इथे थोडं एक एक्सेप्शन दिलेलं आहे की सेलर इज नॉट रिक्वायर्ड टू कलेक्ट टॅक्स इफ द बायर इज लायबल टू डिडक्ट टॅक्स अंडर एनी अदर प्रोव्हिजन्स ऑफ द ॲक्ट ऑन द गुड्स परचेस बाय हिम फ्रॉम द सेलर अँड ही हॅज ऑलरेडी डिडक्टेड. म्हणजे जर ऑलरेडी त्यांनी डिडक्ट केलेलं आहे तर गरज नाही लागणार. थोडं ट्रिकी प्रोव्हिजन आहे, इझी नाही आहे समजणार. म्हणजे इझी त्यांनी ओपन करून नाही. ओके, हे काय टर्नओव्हरचं लिमिट दिलं आहे 10 कोटी. 21 नंबर महत्त्वाची प्रोव्हिजन आहे, टॅक्सेशन ऑफ डिव्हिडंड अंडर सेक्शन 194 अँड 191. मित्रांनो, डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स जी कंपनी डिडक्ट करायची ते आता काढून टाकलं आहे आणि डिव्हिडंड आता टॅक्सेबल इन द हँड्स ऑफ रिसिपियंट. ज्याला डिव्हिडंड मिळतो त्याला टॅक्सेबल केलं आहे. आणि इथे काय लिहिलं, डिव्हिडंड आर नाव टॅक्सेबल इन द हँड्स ऑफ शेअर होल्डर ॲज पर द इंडिव्हिज्युअल टॅक्स लेबर टॅक्सेबल. आणि इथे एक लिमिट पण सेट केलं आहे, 20% पर्यंत डिडक्शन, म्हणजे 80% डिव्हिडंड टॅक्सेबल होईल. काय हे लिमिट सेट केलं माहिती आहे? मित्रांनो, जेव्हा कुठचाही SSC कुठच्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतो ना, समजा त्यांनी लोन घेतलं असेल, कुठच्या बँकेतनं घेतलं असेल किंवा पर्सनल लोन घेतलं असेल किंवा मित्रांकडून अनसिक्युअर्ड लोन घेतलं आणि ते पैसे त्यांनी इन्व्हेस्ट केले शेअर्समध्ये आणि त्याचा जर डिव्हिडंड मिळाला तर आता तो इंटरेस्ट पे करणार. तर इंटरेस्टचं ना डिडक्शन मिळतं, पण तिथे तो डिडक्शनचं लिमिट 20% ठेवलं आहे. ओके, डिडक्शनचं लिमिट किती आहे? 20% पर्यंत, म्हणजे 80% अमाऊंट टॅक्सेबल होईल. सॉरी. रिलीफ हॅज बीन प्रोव्हाइडेड टू कंपनीज. हां, इथे काय केलं, एखाद्या रिसिपियंट जर कंपनी असेल, म्हणजे एक कंपनी डिव्हिडंड डिक्लेअर केला आणि दुसऱ्या कंपनीजवळ डिव्हिडंड मिळाला रिसिपियंट, तर तिथे त्यांनी एक बेनिफिट दिलं की रिलीफ हॅज बीन प्रोव्हाइडेड टू द कंपनी बाय इंट्रोडक्शन ऑफ सेक्शन 80M and allowing for deduction of dividend received by company from any domestic foreign company or business trust. कुठच्याही कंपनीकडनं त्यांना डिव्हिडंड मिळालं, डोमेस्टिक फॉरेन कंपनी और बिझनेस ट्रस्टकडनं, तर त्यांना काय डिडक्शन रिलीफ दिलं आहे? डिडक्शन शाल बी लोअर ऑफ डिव्हिडंड रिसिव्ड बाय द कंपनी, म्हणजे दुसऱ्या कंपनीकडनं जो काय डिव्हिडंड मिळाला, और डिव्हिडंड रिसिव्ड बाय द कंपनी बिफोर द ड्यू डेट. दोघातला लोअर त्यांना बेनिफिट मिळणार डिडक्शन. कोणाला? जी कंपनीला डिव्हिडंड मिळाला आणि तिने डिक्लेअर केला जेवढा. ओके, त्यातल्या लोअर, इथे काय लिहिलं लोअर. हां, समजा डिव्हिडंड मिळाला 1 लाख, पण ह्याने डिस्ट्रीब्यूट किती केला? 80,000. 80,000चा डिडक्शन मिळणार, कारण लोअर आहे ना. विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2020 त्यांनी आता काय केलं, इंडियन कंपनी शॅल लायबल टू डिडक्ट TDS 10% अंडर सेक्शन 194 इफ द ॲग्रिगेट ऑफ डिव्हिडंड 5,000च्या वरती डिव्हिडंड गेला तर सरळ 10% तो TDS कापणार. कोण? कंपनी कापणार. NRI साठी 195 मध्ये 20% कापणार आणि DTAचं बेनिफिट मिळणार. हावेवर द प्रोव्हिजनल डिटेल शॅल बी ॲप्लिकेबल टू द बेनिफिशियरी ऑफ SSC. TDS ऑन डिव्हिडंड अंडर ऑन युनिट्स, सेम प्रोव्हिजन आहे इथे. डिव्हिडंडच्या जागी युनिट्स येणार, रेट सेम आहे 10% आणि इथे पण लिमिट पण 5,000 आहे आणि फॉरेनला 20% आहे. हे बसेल 10% आहे, लिमिट आहे 5,000. ओके, 20% वन आहे फॉरेनसाठी. ओके, आणि थ्रेशोल्ड लिमिट्स फॉर TDS ऑन इंटरेस्ट अदर दॅन सिनियर अंडर सेक्शन 1 इन्क्रीज फ्रॉम 5,000 to 50,000 फॉर सिनियर सिटीजन आणि 40,000 फॉर अदर्स पे. तो हाई प्रोव्हिजन आहे 1 एप्रिल 2020 पासून. ओके, TDS ऑन एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन फॉर स्टार्टअप्स, हा नवीन कॉन्सेप्ट एक आणला आहे. त्यामध्ये कधी TDS डिडक्ट केला पाहिजे. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे? TDS इज विथ कॅश फ्लो बर्डन एम्प्लॉई स्टार्टअप, द एलिजिबल स्टार्टअप शाल डिडक्ट TDS टू पे TDS विदिन 14 days ऑफ डिडक्शन ऑफ अर्लियर फ्रॉम. या तिघातला पहिला कुठचा? एक्सपायरी ऑफ 48 months फ्रॉम द एंड ऑफ द रिलेव्हंट असेसमेंट इयर इन विच ESOP वॉज ग्रांटेड. दुसरा, डेट ऑफ सेल ऑफ सच सिक्युरिटी, डेट ऑन विच डिव्हिडंड शॅल सीज टू बी एम्प्लॉई, म्हणजे ज्या दिवशी तो एम्प्लॉई नसेल असा. ह्या तिघातला जी काय अर्लियर असेल त्याच्यावर तो हा TDS ऑन एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन ॲप्लिकेबल. नवीन कॉन्सेप्ट काढलेला. टॅक्समध्ये एक्झाम्पशन दिलं आहे कोणाला? फॉरेन इन्व्हेस्टरला. जर त्यांनी इन्व्हेस्ट केलं कशामध्ये? इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रायोरिटी सेक्टरमध्ये, पण 3 वर्ष लॉक इन पैसे होणार त्याचे
तर इंटरेस्ट, डिव्हिडंड आणि कॅपिटल गेन आहे तो सर्व माफ होणार. ओके. नंतर 24 नंबर, अंडर सेक्शन 80E additional deduction 1.5 lakh for interest paid on a home loan will now allow to loan sanction till 31st March 2021. डेट एक्सटेंड केली 25 नंबर, अंडर सेक्शन 194 जे लिमिट बघा 2% केलं आहे. पूर्वी किती होतं 10%. कोणासाठी माहिती आहे ना, प्रोफेशनल. खूप चांगली प्रोविजन आहे. अन्य त्यांचे पैसे ब्लॉक व्हायचे आणि बऱ्याच जण की त्या पैसे त्यांना रोलिंगला वापरता येईल. डेफिनेशन 194C मध्ये अमेंड केलं. तिथे रिलेटिव्ह पण कव्हर केलेलं आहे. रिलेटेड पार्टी सेक्शन 40A2B मध्ये केलं. विवाद आणि विश्वास स्कीम याच्यामध्ये काय होतं, इंटरेस्ट पेनल्टी माफ होणार होती, पण ती स्कीम 30 जून 2020 पर्यंत होती, पण आताच्या प्रेझेंट सिच्युएशन प्रमाणे ती 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवली. ड्यू डेट फॉर फायलिंग ऑफ इन्कम टॅक्स रिटर्न फॉल्स ऑन 30 सप्टेंबर. ज्याची ड्यू डेट 30 सप्टेंबर आहे ती केली 31 ऑक्टोबर. आणि जे काही पार्टनर होते ना, पूर्वी वर्किंग पार्टनर होतं, आता ऑल पार्टनर केलं आहे त्यांच्यासाठी पण. एक्सटेंडेड टू ऑल पार्टनर्स ऑफ फर्म हुज अकाउंट्स आर रिक्वायर्ड टू बी ऑडिटेड. त्यांना टॅक्स ऑडिट ॲप्लिकेबल होत असं ना, तर ओनली वर्किंग पार्टनरसाठी ती एक्सटेंड केली होती, आता ऑल पार्टनरसाठी. 29 नंबर, फार महत्त्वाची प्रोविजन आहे, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. Taxable in the hands of transferee where any person receives any immobile property without consideration the stamp duty value shall be included in the total income if that value is more than 50,000. 50,000 च्या वरती त्याची व्हॅल्यू असेल तर ती टोटल इन्कम मध्ये इन्क्लूड करणार. कोणाच्या रिलेटिव्ह कडनं जर तुम्हाला गिफ्ट मिळाली 50,000 पर्यंत, सॉरी रिलेटिव्ह कडनं गिफ्ट मिळाली तर ती टॅक्स फ्री आहे, पण अदर दॅन रिलेटिव्ह कडनं मिळाली तर तिथे 50,000 पर्यंत लिमिट केलं. 50,000च्या वरती असेल तर ती टॅक्सेबल होईल. तर त्यामध्ये त्यांनी एक कॅल्क्युलेशन पण दिलं आहे. फॉर कन्सिडरेशन ऑफ स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू मोर दॅन द ॲक्च्युअल सेल क्रेशन देन द डिफरन्शियल अमाउंट शॅल बी इन्क्लूड इन द टोटल इन्कम. इफ द डिफरन्शियल अमाउंट इज मोर दॅन हायर ऑफ द फॉलोइंग, म्हणजे 50,000 किंवा 10% ऑफ द ॲक्च्युअल सेल क्रेशन. पूर्वी होतं ते 5% होतं. नेक्स्ट एकदम वेगळी प्रोविजन काय आहे, पेनल्टी. GST मध्ये भरपूर सारखे खूप अनड्यू ॲडव्हान्टेज काही लोक घ्यायचे. फॉल्टी बिलं बनवायचे, नंतर गुड्स डिलिव्हर नाही करायचं. त्यामुळे गव्हर्नमेंट ही प्रोविजन आणली आहे की पेनल्टी विल बी फॉर पर्सन आयडेंटिफाइड ड्युरिंग द प्रोसिडिंग अंडर द ॲक्ट दॅट बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन बाय हिम कंटेन फॉल्स एंट्री ओमिशन. फॉल्स एंट्री आहे, ओमिशन ऑफ एन एंट्री आहे, पेनल्टी किती लागणार, इक्वल टू अमाऊंट ॲग्रिगेट अमाऊंट ऑफ सच फॉल्स ओमिटेड. आणि पेनल्टी कोणाला, पेनल्टी मे बी ऑल्सो बी ऑन एनी अदर पर्सन कॉस्ट टू मेक फॉल्स एंट्री, म्हणजे जो तुम्हाला सांगतोय करायला त्यांचा पण. आणि फॉल्स एंट्री इन्क्लूड्स फॉल्स इनवॉइस आहे, GST इनवॉइस आहे विदाउट ॲक्च्युअल सप्लाय. म्हणजे ॲक्च्युअल असं झालं आहे की इनवॉइस बनवलं आहे, ॲक्च्युअल सप्लाय केलाच नाही आहे. आणि GST इनवॉइस ऑर फ्रॉम अ पर्सन हू डज नॉट एक्झिस्ट, म्हणजे पार्टी नाही आहे त्यांना. नंतर 31 नंबर प्रोविजन, इन्कम टॅक्स अपेलेट ट्रिब्युनल. ही फार महत्त्वाची प्रोविजन मित्रांनो. इन्कम टॅक्स नोटीसमध्ये काही डिमांड आला, सपोज 1,00,000 रुपये, तर जर तुम्हाला अपील फाईल करायचं ना तर 1,00,000चा 20% गव्हर्नमेंटला भरायलाच लागेल, तर तुमची अपील ऐकली जाईल. पण त्यामध्ये एक थोडा अमेंडमेंट केला. त्यामध्ये त्याने काय केलं, नॉट लेस दॅन 20% डिस्प्यूटेड ऑर फर्निश सिक्युरिटी. जर सिक्युरिटी काय फर्निश केली ना तर पैसे ब्लॉक नाही होणार ना त्यांचे, नाही तर इथे काय ब्लॉक व्हायचे. ओके. तर आता 20% सिक्युरिटी म्हणून काहीतरी आपण देऊ शकतो, म्हणजे FD रिसिट देऊ शकता. ओके, म्हणजे जेणेकरून पैसे ब्लॉक नाही होणार. ओके. याच्यानं इन्कम टॅक्सच्या नोटिसा भरपूर यायच्या की बाबा तुम्ही 20% भरले नाही, भरा लवकर, नाही तर आम्ही अपील ऐकणार नाही. Both the existing and new charitable religious institutional funds have to make fresh application for registration certificate of origin can be granted period of 5 years at once. 5 वर्षाचा लिमिट दिलाय चॅरिटेबल आहे. आता लाईफ टाईम सारखं पूर्वीसारखं तसं नाही बेनिफिट, म्हणजे ते 5 वर्षांमध्ये रिन्यू करायलाच लागेल. Entities receiving donation shall furnish statement to the department and issue certificate to the donor. Failure of the same attract fee to 34G. आणि सर्वात महत्त्वाची प्रोविजन 14 मे 2020 ला TDS मध्ये भरपूर सारे अमेंडमेंट केलं. मित्रांनो लक्षात ठेवा, हे फायनान्शियल 2021 साठीच आहे आणि ॲप्लिकेबल फ्रॉम 14 मे 2020 पासून आहे ते 31 मार्च 2021 पर्यंत.
काय केलं स्टेटवे 25% जो रेट होता ना त्यामधनं वजा केलं, एवढंच कॅल्क्युलेशन आहे, सिम्पल केलं बघ. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी जो 10% होता 7.5% म्हणजे 25% वजाला, डिव्हिडंडचा 10%चा 7.5, इंटरेस्ट ऑन अदर दॅन इंटरेस्ट सिक्युरिटीज जे आपण बँकेत FD ठेवतो त्याच्या इंटरेस्टचा 7.5 केला, पेमेंट टू कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टर 1% तो 0.75, इन्शुरन्स कमी 5%चा 3.75, पेमेंट इन रिस्पेक्ट ऑफ लाईफ इन्शुरन्स 5%चा 375, पेमेंट इन रिस्पेक्ट ऑफ डिपॉझिट अंडर नॅशनल सेव्हिंग 10%चा 7.5, पेमेंट ऑन अकाउंट ऑफ रिपर्चेस ऑफ युनिट म्युच्युअल फंड 20%चा 15%, कमिशन ऑन सेल ऑफ लॉटरी तिकीट 5%चा 375, कमिशन ऑर ब्रोकरेज तो त्यांनी 5%चा 3.75 केला, रेंट ऑन प्लांट अँड मशिनरी जो 2% होता, म्हणजे मशिनरी प्लांट अँड भाड्याला घेतली तर 2% होता, तो आता 1.5 केला, इमोबाईल प्रॉपर्टी जर तुम्ही रेंटवर घेतली तर त्याचा 10%चा तो 7.5 केला, पेमेंट फॉर ॲक्विजिशन ऑफ इमोबाईल प्रॉपर्टी 1%चा 0.75, पेमेंट ऑफ रेंट तो 5%चा 375, पेमेंट ऑफ जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट 10%चा 7.5, फीज फॉर प्रोफेशनल 2% आणि आता तो 25% कमी 1.5, पेमेंट ऑफ डिव्हिडंड म्युच्युअल फंड 10%चा 7.5, पेमेंट ऑफ कॉम्पेन्सेशन ऑफ ॲक्विजिशन ऑफ इमोबल प्रॉपर्टी 10%चा 7.5 केला, म्हणजे कॉम्पेन्सेशन कोण देतं, गव्हर्नमेंट देतं ना, कॉम्पेन्सेशन ॲक्विजिशन ऑफ इमोबल प्रॉपर्टी तिथे, पेमेंट ऑफ इन्कम ऑफ बिझनेस ट्रस्ट ते 10% होतं तर 7, व्हेंचर फंडसाठी ते बिझनेस ट्रस्ट आहे, पेमेंट ऑफ इन्कम बाय इन्व्हेस्टमेंट फंड 10%चा 7.5, सिक्युरिटायझेशन ट्रस्ट 25%चा 18.75, पेमेंट ऑफ कमिशन ब्रोकरेज एक्सेप्ट बाय इंडिव्हिज्युअल अँड HUF 5%चा 375, TDS ऑन ई कॉमर्स पार्टिसिपंट 1 ऑक्टोबर 2020 पासून आहे तो 0.75% केला. हां, तो मित्रांनो हे आजच्यासाठी एवढंच आहे. हां सॉरी, अजून हे पण आहे TCS टेंडर ल्यूज टिंबर इथे पण त्यांनी 25% सर्व कमी केलेलं आहे. ओके, नंतर बघा ग्रँट ऑफ लायसन, टोल प्लाझा, मायनिंग सर्वीकडे ना 25% कमी केलं, आणि सेल ऑफ एनी अदर गुड्स जे 1 ऑक्टोबर 2020 पासून लागू आहेत त्याचा 0.1% आहे तो 0.75 करोड, म्हणजे सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस तुम्ही दाखवलं ना ते. ओके, आणि हे डिस्क्लेमर आहे मित्रांनो, नोट्स बनवताना खूप प्रिकॉशन घेतलेले आहेत, पण समजा तुम्हाला काही क्रॉस व्हेरीफाय करायचं तर ओरिजिनल टॅक्स व्हेरीफाय करू शकता, त्यामध्ये तुम्ही ती म्हणजे तुम्ही ॲडवाईससाठी लॉंग टर्म कॅल्क्युलेशनसाठी यूज करत असाल तर ओरिजिनल टॅक्स रिफर करून त्याचं तुम्ही इम्पॅक्ट तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये द्या. ओके, तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. मला असं माझी आशा आहे की तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर प्लीज तुम्ही मित्रांना पण फॉरवर्ड करा आणि प्लीज प्रेस द बेल आयकॉन आणि सबस्क्राईब माझ्या चॅनल पण तुम्ही सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.